उद्यापासून सुपर 8चे सामने चालू होत आहेत. पण तुम्ही जर नीट ग्रुप पाहिला असेल तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की ज्या टीम्स त्यांच्या त्यांच्या ग्रुप स्टेजमध्ये अनडिफिटेड किंवा टॉप केल्या होत्या त्या सेम एकाच ग्रुपमध्ये आलेल्या आहेत, आणि ज्या टीम्स एखादी मॅच हारली होती किंवा रनरअप राहिली होती त्या एकाच ग्रुपमध्ये गेलेल्या आहेत. ऍक्च्युली ICCने ऑलरेडी प्रिसिडिंग हा रूल अप्लाय केला होता यासाठी, कारण यामुळे लॉजिस्टिकचा इश्यू होऊ नये. पाहिलं तर झिम्बाब्वे, भारत, साऊथ आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांनी आपल्या आपल्या ग्रुपमध्ये टॉप केलं होतं. म्हणजे त्या स्ट्रॉंग टीम ह्या एकाच ग्रुपमध्ये गेलेल्या आहेत, आणि ज्या थोड्या थोड्या वीक टीम होत्या त्या सर्व एकाच साईडला गेलेल्या आहेत. म्हणजे ऍक्च्युली पाहायला गेलं तर भारताचा ग्रुप आपल्याला आता हा डेंजर ग्रुप झालेला आहे, कारण की सर्व टीम फॉर्म मध्ये. कुठे पाहिलं गेलं तर ह्या रूलमुळे लॉस पण आहे, कारण की ज्या टीम अनडिफिटेड स्ट्रॉंग होत्या त्यापैकीच कुठल्याही 2 टीम आता पुढे जाणार आहेत. त्यामुळे ज्या 2 टीम ज्या स्ट्रॉंग होत्या, अनडिफिटेड होत्या, त्या या रूलमुळे सेमीफायनल मध्ये पोहोचू शकणार नाही. तर तुम्हाला काय वाटतं, या रूलमुळे स्ट्रॉंग टीमचा लॉस होणार आहे? ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा.